या पुरस्काराच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं संगीत कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजचा संगीत कला क्रीडा प्रतिष्ठानचा हा 15वा पुरस्कार सोहळा समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। भारतीय संस्कृतीमध्ये कुठलाही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा असणारा असा समारंभ। अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असा दीप, त्याचबरोबर विद्येची देवता असणारी सरस्वती, जिचा आपल्यावर कायमच वरदहस्त राहावा असं दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते होतं। विद्येची देवता सरस्वती, जिचा आपल्यावर कायम वरदहस्त राहावा असं प्रत्येकालाच वाटत असतं। या ठिकाणी सरस्वती वंदना आपल्या समोर सादर होते आणि सरस्वती वंदना आपल्या समोर सादर करतायत सौ अश्विनीताई वझे आणि त्यांचे सहकारी। त्यांना हार्मोनियमवर साथ देतात संजय पुरंदरे, तबल्यावर दीपक एकपोटे आपल्या समोर सादर होते सरस्वती वंदना। जय
या ठिकाणी आलेल्या सर्व पुरस्कारार्थींचं, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांचं व सोबत आलेल्या त्यांच्याबरोबर सर्वांचं मी सर्वप्रथम प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत करतो. गेली 15 वर्षापासून आमची ही संस्था की प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग त्याच्यामध्ये सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा व इतर सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येकजण आपापलं काम करीतच असतो. त्यांचं योगदान हे सतत प्रत्येक समाजातील तळागाळातील लोकांना ते लोक देतच असतात. परंतु त्यांना कुठंतरी एक प्रेरणा मिळावी की आयुष्यामध्ये कुठलाही किती मोठा व्यक्ती असेल तर त्याला कुठली तरी प्रेरणा मिळाली तर तो त्याच्यापेक्षा अजून जास्त काम आणि महत्त्वाचं आणि जास्तीत जास्त तो योगदान देण्याचा प्रयत्न करतो. तर आमचा हेतू तोच आहे की सर्वप्रथम आम्ही पुणे शहरापुरतं मर्यादित हे पुरस्कार ठेवले होते, पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की गडचिरोलीपासून ते इकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यापर्यंत, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या संपूर्ण शहरामधून जे आदर्श लोक आहेत तर ते कलारत्न असतील, समाजरत्न असतील, आदर्श शिक्षक असतील, प्राचार्य असतील, हे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात कामगिरी चांगली करत असतात. त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप प्रत्येक अनेक या ठिकाणी प्रतिष्ठान असतात ते देत असतात पुरस्कार. तर आमचा मेन हेतू तोच आहे की त्यांनी की संकेत याचाच अर्थ एक रिसर्च किंवा शोध की प्रत्येकाने आपापल्या कामात फक्त मनाशी शोध घेतला म्हणजे तो जो प्रत्येकजण काम हा आपल्या जिकरीने करत असतो. आमचे या संस्थाचे संस्थापक अध्यक्ष विश्वास पवार सर, आम्ही व आमचे सर्व या ठिकाणी काम करणारे जे लोक आहोत ते प्रत्येकाची थोडक्यात आम्ही फाईल पाहून ते पुरस्कार देत असतो. म्हणजे आजचे जे लोक आलेले आहेत ते खरोखरच या पुरस्काराला पात्र आहेत असं मी समजून आजच्या 15 वर्षापासून हे आम्ही पुरस्कार देत आहोत. आम्हाला तुमच्या सर्वांचं सहकार्य हे कायमचं लाभतच असतं, लाभणार आहेच. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं, व्यासपीठावरील जे सर्व सन्मान्य व्यासपीठ आहेत, पुरस्कर्ते आहेत, सत्कार मूर्ती आहेत, त्यांचं मी प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सह्याद्री वाहिनीवर दमदमादम या कार्यक्रमामध्ये नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा विजेता झालेला चिरंजीव तेजस सचिन माने सातारा या ठिकाणी आता आपल्या समोर येतो आहे. गणपती बाप्पा ज्यांचं नुकतंच काल विसर्जन झालं, आपल्या मनामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी गणरायाचा आशीर्वाद असतो. 10 दिवसासाठी पार्थिव स्वरूपामध्ये गणपतीची मातेची मूर्ती आपण बनवतो
आणि गणपती बाप्पाचं आपण आगमन करतो, विसर्जन करतो. पण तो गणपती बाप्पा आपल्या हृदयामध्ये कायम आसनस्थ झालेला असतो. त्याच गणरायाचं या ठिकाणी स्मरण आणि त्या गणरायावर आधारित असणारं गीत आपल्या समोर या ठिकाणी तेजस सचिन माने सातारा सादर करतोय. या बाल कलाकाराचं आपण जोरदार उत्स्फूर्त असं स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. आपल्यासोबत चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे पूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय तुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुदैव गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डका
गीताश्रयाय गीतवाद्यपटवे चरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते कायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीतरन्धनाय गौरीहृदयरन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरी प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि ओ सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय